मी त्यावेळेस मग त्यांना हा सवाल केला की मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला एक मुलगी आहे आणि मी एक अनाथ मुलगी आहे आणि माझ्यासारखे असे असंख्य अनाथ आहे ज्याला जात धर्म, ज्याला नाव, हे सगळं काही संस्था देते, आमचं संगोपन हे संस्था करते आणि एवढा संघर्ष करून मी रेल्वे स्टेशनवर राहून माझं आयुष्य मी जगले, अशा मुलांसाठी तुम्ही कागदपत्र मागताय आणि ही प्रोव्हिजन विचारताय माझ्यासारख्या अनाथ मुलीला की जी MPSC पास होऊन आली की तुझं नॉन क्रिमिलियर दे, तुझं जातीचा उल्लेख दे. त्यांना ह्या सगळ्या म्हणजे अक्षरशः 70 वर्षात ही गोष्ट आलीच नाही ना कधी, बरोबर, वाजच नाही फुटली कधी. मग अनाथ आहे मी, पण मला सहानुभूती नको. रस्त्यावर जगले मी, माझ्या मित्रमैत्रिणींच्या फाटक्या पुस्तकावर अभ्यास केला, माझ्याकडे कपडे नव्हते, अक्षरशः मी मित्रमैत्रिणींनी दिलेले ड्रेस घालायचे, त्यांच्या मैत्रिणींचे त्यांच्या बहिणीचे मी ड्रेस वापरायचे आणि मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आज उपकार आहेत आणि ते कायम राहतील. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला साथ दिली आहे आणि जर एवढा सगळा संघर्ष करून मी MPSC ची परीक्षा पास होतीये आणि शासन दरबारी कोणतीच प्रोव्हिजन नाहीये, ह्याला काय अर्थ नाहीये. मग मी MPSC च्या विरोधात, सरकारच्या विरोधात आवाज उठवला होतो. अक्षरशः अनाथ आहे म्हणून तुला कोणी, अक्षरशः तो एक विकला जातो हा प्रकार मी पाहिलाय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्यात मी, म्हणजे माझ्या संस्थेत नाही पण अनेक दुसऱ्या संस्थेत झालेले आहेत असे प्रकार. आणि मला ते इतकं ते फील झालं की नाही, हा प्रकारच नाही करायचा. हे सगळं नटणं थटणं, तिथे उभं राहणं, ते मंत्र साक्षात सगळं होतं, पूजा लागते सगळं होतं, पण पुढचं आयुष्य काय त्या मुलीचं. पण त्याच मुलीला तुम्ही जर शिकवलं असतं तर तिच्यावर ही वेळ आली नसती. आज ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत काही मुली, आज अक्षरशः त्यांच्यावर परिस्थिती असते की संस्था सांभाळत नाही, त्यांना रेल्वे स्टेशनवर 2-2 दिवस राहतात, मला फोन करतात की माझं असं असं झालंय अमृता, माझे मिस्टर वारलेत, मला मदत कर. स्टेशनवर किती वर्ष काढले सर? मी बरेच महिने काढले. हो, पण कसं झालं की मी माझी आयडेंटिटी लपवून जगायचे, म्हणून मी कधी कोणाच्या लक्षात नाही आले. आज इकडे दिवस उजाडला, उद्या तिकडं त्या काकूंकडे, म्हणजे असं त्यांचा ग्रुप असायचा तो काकूंचा की आज ह्यांच्या म्हणजे ग्रुपमध्ये जायचे, त्यांच्यासोबत बादली घेऊन जायचे, मग टॉयलेट बाथरूम साफ करायला, कधी वेटिंग रूम साफ करायची, मग कधी म्हणजे जे काही मला दिलेलं असेल ते करायचे. आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगते की रेल्वे स्टेशन म्हणजे दुसरं घर आहे सर आमच्यासाठी. म्हणजे काही असू दे तिथे, मला ह्या गोष्टी सहानुभूतीपूर्वक नाही सांगायच्या, पण जे मी भोगलंय, जे मला माहिती आहे त्या गोष्टी, की रेल्वे स्टेशनवर आज आम्हाला नाही म्हटलं तरी 2 वेळच्या पोटाची सोय होते सर. संस्थेतनं बाहेर पडल्यावर पहिल्या दिवशी हाच प्रश्न होता माझ्या समोर सर की जेवायची कुठे. आता रात्र तर काढायची आपल्याला, पण जेवायचं कुठं. आणि ज्या माऊलीने मला घरी नेलं तिच्या घरी तर अशी परिस्थिती, एक दिवस आपल्याला आसरा मिळेल, दुसऱ्या दिवशीचं काय. त्यावेळेस संस्था सोडली, त्यावेळेस माझ्या हातावर अनंताचं फूल ठेवलं, 5 रुपये ठेवले आणि एका ड्रेसवर मी सर बाहेर निघाले अक्षरशः संस्थेमधून. नमस्कार मित्रांनो, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि आजचा जो इंटरव्ह्यू तुम्ही पाहणार आहात त्या एका अशा व्यक्तींना आज आपण भेटणार आहोत की ज्यांचं पहिल्यापासूनच म्हणजे पहिल्या दिवसापासून या जगाशी भांडण सुरू झालं. जगाशी भांडण याच्या अर्थानं आपण अनेक वेळा भांडणं बघत असतो की हे जग म्हणजे 2 देश भांडत असतात, कुटुंबातल्या 2 व्यक्ती भांडत असतात, त्यानंतर अनेक गावं एकामेकांच्या विरोधात भांडत असतात. म्हणजे थोडक्यात काय की आयुष्यामधलं भांडण ही तशी न चुकणारी गोष्ट आहे. पण माझ्यासोबत एक तरुणी आहे आणि त्या तरुणीचं जन्माच्या पहिल्या दिवसापासून या आयुष्यभराचं किंवा आयुष्याबरोबरचं भांडण सुरू झालं आणि हे भांडण तिनं पुढं जाऊन एकटीपुरतं न ठेवता आपलं भांडण जे संघर्षाचं होतं तसंच आपल्यासारख्या अनेक लोकांनी संघर्ष केला आहे, मात्र त्यांना भांडता येत नाही. थोडक्यात काय, अशा अनेक अबोल लोकांचा आवाज पुढे जाऊन ती झाली आणि जीवनामध्ये असं भांडण करावं की ज्यानं क्रांती होईल, अशाच पद्धतीचं एक क्रांतिकारक भांडण जिनं लढलं आणि ते जिंकलं सुद्धा, अशीच अमृता आपल्या बरोबर आहे. तर स्वागत आहे तुझं आजच्या ह्या प्रदीर्घ इंटरव्ह्यू मध्ये. मला तुला बरचसं बोलतं करायचंय आणि तेच कारण आहे की बोलतं करण्यासाठी थोडंसं ज्याच्या जीवावरती, म्हणजे काय की अमृताची आई आणि वडील म्हणजे ही जमीन आणि हे आकाश आहे. अमृता ही जन्माच्या पहिल्या दिवसापासून अनाथ आहे.
जिने आई वडीलच पाहिले नाहीत तिचं अर्थातच आयुष्याशी भांडण असणार, जे मी तुम्हाला इंट्रो मध्ये सांगितलं. अमृता हे व्यक्तिमत्व तुम्हाला जसं जसं उलगडेल तसं तसं लक्षात येईल. त्यामुळे मी आत्ताच सांगतो की हा इंटरव्ह्यू तुम्ही शेवटपर्यंत बघा. अधिकचा वेळ घेत नाही अमृता. आणि सध्या तर तुझा काय चालू आहे आपण हे दुसऱ्या पार्ट मध्ये घेऊयात, की सध्या तू काय शिकते वगैरे. पण मला आता अगोदर सुरुवात करायची तुझ्या बालपणापासून, की तुझं बालपण म्हणजे जेव्हा तुला कळायला लागलं तिथपासूनच अच्छा. सुरुवात कशी झाली, कुठून झाली? मला कळत होतं हा. तेव्हा मी म्हणजे खूप छान असं मला जेव्हा कळलं हा. की आपण सगळ्यांसोबत राहतोय हा. संस्थेमध्ये, हा. किंवा एक नाही का परिवार सोडून आपण एक जो वेगळ्या समूहात राहतो त्याचं मित्रमैत्रिणींसोबत जे आयुष्य असतं ना त्या प्रकारे मी जगत गेले. बर. पण त्याच्यामध्ये काही गोष्टींचा अभाव होतात. बर. शेवटी फॅमिली म्हटलं की आपण विचार करणारच ना की आई वडील किंवा काय. बर. पण ह्या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटलं की कुठेतरी मला त्या गोष्टींची कमतरता जाणवली. हा. आणि मग मला असं वाटलं की जेव्हा मी म्हणजे संस्थेत दाखल होते, हा. मला जसं कळायला लागलं की आता हा. मला आई वडील नाहीयेत, बर. मग मी माझ्या मित्र मैत्रीण जे बालपणी जे कोणी मी त्यांच्या सोबत राहत होते त्यांनाच मी माझं कुटुंब समजत गेले. माझा ज्यांनी सांभाळ केला तेच हा. माझं परिवार झाले. अच्छा. असं करत करत मी थोडंसं बालपण माझं छान म्हणजे हसतं खेळतं, आणि थोडंसं कधी कधी म्हणजे आजार पण आले किंवा असं काही असतं ना की वैयक्तिक गोष्टी, हा. तेव्हा मात्र मग जाणवली. अमृता, मी इंट्रोडक्शन देत असताना मी जाणीवपूर्वक हे प्रेक्षकांना सांगितलं नाही की अमृता अनाथ आहे किंवा ती अनाथ आश्रमात मोठी झाली आहे. एका अनाथ मुलाचं बालपण काय असतं? सर कसं आहे की अनाथ म्हटलं की आपण थोडक्यात म्हणतो की अनाथ म्हणजे ज्याला कोणीच नाही, हा, ज्याला परमेश्वर आहे. बरोबर, नाथ आहे. तर माझंही बालपण त्याच पद्धतीचं, आणि माझ्यासोबत माझ्या ज्या सवंगडी मित्र मैत्रिणी होते त्यांचंही बालपण माझ्या पद्धतीचं. थोडक्यात म्हणजे कसं की आम्हाला जिथं आम्हाला सोडलंय किंवा जिथं आम्हाला दाखल केलं असतं, बाल होम असेल, रिमांड होम असेल, बालगृह असेल किंवा संस्था असेल, तर त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने आम्हाला आमचं आयुष्य जगावं लागतं. त्यांनी घालून दिलेल्या नियमावलीमध्ये आम्हाला आयुष्य जगावं लागतं. थोडक्यात आपला मुलगा किंवा मुलगी घरामध्ये असेल तर आपण कसं थोडंसं मोकळं, कुटुंबातलं वातावरण एक वेगळ्या पद्धतीचं असतं आणि संस्थेतलं वातावरण हे वेगळ्या पद्धतीतलं असतं. मग आमचं जे वातावरण गेलं किंवा आमचं जे बालपण गेलं ते एक संस्थातल्या नियमावलींमध्ये, जिथं त्यांचे नियम आखून दिलेले असतात की रोजचं 5ला उठणे, मग प्रार्थना करणे, मग योगा करणे, मग तुमचे कामं करणे, मग नाश्ता करणे, मग शाळेत जाणे, मग शाळेतनं आल्यावर तुमचं होमवर्क करणे, म्हणजे ती दिनचर्या असते. आणि त्या दिनचर्येमध्ये हे सगळं आम्हाला करावं लागतं. मग त्या दिनचर्येमध्ये खेळ पण येतो. 5 वाजता संध्याकाळी तुमचं खेळाची वेळ होते. मग ह्या सगळ्या गोष्टी शिकत शिकत स्वतःला स्वयंप्रेरित करत, म्हणजे लहानपणापासूनच ह्या सगळ्या गोष्टी अंगवळणी शिस्तबद्ध. तेच म्हणायचं होतं की ज्या वेळेस आई वडील असतात, ठीक आहे, ज्या वेळेस आपण संस्थेत असतो त्यावेळेस तिथले शिक्षक आणि आपले जे कोण रेक्टर असतील काय असतील हेच आपले पालक असतात. तीच आई असते, तेच वडील असतात. पण स्वयंशिस्त ही अनाथ मुलांमध्ये वेगळी दिसून येते. ते कशामुळे? त्याचं कारणच असं असतं की म्हणजे जेव्हा आपण बालगृहात त्या मुलांना दोन्ही गोष्टीतून म्हणजे अनाथ ह्या विषयातून बाहेर येतो, कारण तू आता अनेक अनाथांचा आश्रय होताना दिसत आहेस. आश्रय असं मी म्हणणार नाही, परंतु आवाज नक्कीच होताना दिसत आहे. सध्या काय शिक्षण चालू आहे तुझं, आणि आतापर्यंत ते शिक्षण झालं ते कुठं झालं आणि काय? अच्छा, माझं 10वी पर्यंत शिक्षण पुणे सेवा सदन मध्ये झालं. 11वीला तळासरी मध्ये झालं. 12वी नाईट कॉलेज नगर मध्ये झालं. BA इकॉनॉमिक्स नगर मध्ये झालं. MA इकॉनॉमिक्स पुण्यामध्ये झालं. MBA इन HR YCM पुण्यामध्ये झालं. आता मी सेट इन इकॉनॉमिक्स आहे आणि प्लस PhDच्या इंटरव्ह्यू साठी मी पात्र आहे. आणि त्याचबरोबर आता मी MPSCच्या बऱ्याच परीक्षा मला ते विचारायचं राहिलं,
ह्या संस्थांमधून 18 नंतर मुलं बाहेर येतात असं हो समजलं. हो हो मग त्यावेळेस मग तू आता हे नगरला वगैरे जे शिक्षण हो केलं, हो. मग ते कशा पद्धतीनं? आता कसं होतं सर, थोडक्यात सांगते तुम्हाला की आमचा प्रवास हा मुळात जन्मताच आम्ही अनाथ असल्यामुळे आमची सुरुवातच म्हणजे संघर्षात्मक होते. बर एक तर संस्थेत असल्यामुळे तेवढ्यापुरती एक तेवढं छत असतं बर की तुम्ही 10वी होता किंवा आणि एक तर आमची जन्मतारीख मुळात कधी बरोबर लागते, कधी नाही लागत. चुकीची हा, लागते, हा. कधी काही वेगळ्या बरोबर. त्या टेक्निकल अडचणी भरपूर असतात हा. आणि त्यात कागदोपत्री तर भयंकर अडचणी असतात. पण मग कसं होतं की आता माझ्या संस्थेमध्ये मी दाखल झाले 99 साली किंवा 91 साली, जे काही माझी संस्थेने दिली असेल तारीख करून. पण मग मला 18 वर्ष पूर्ण झाले असं संस्था म्हणते, पण खरंच नियमावलीने 18 वर्ष पूर्ण झालेत का, तर त्यांच्या नियमावलीने झालेत. अच्छा. पण वैयक्तिक माझं तुम्ही मेडिकल टेस्ट केली किंवा काय, तर बर. त्यात ते तसं दिसून येत नाही की मी अच्छा. 18 वर्षाची झाली. अच्छा अच्छा. पण मग 18 वर्षाचे झाल्यावर की संस्थेचे बरेचसे सरकारी शासन नियम असे आहेत हा. की तुम्हाला वयाचे 18 वर्ष झाले की बाहेर पडावं लागतं. बरोबर. हा. आणि संस्थेतनं बाहेर पडल्यावर मग काय, ती मुलगी एक तर संस्था जगच तुम्हाला- माहित नसतं. जगच माहित नसतं. आणि म्हणजे जसं की तुम्हाला पर्याय ठेवला जातो, तुम्ही एक तर लग्न करा, हा. नाहीतर संस्था सोडा, बर नाहीतर तुम्ही तुमच्या स्वइच्छेवर संस्था सोडा, तुम्ही तुमची जबाबदारी घ्या. बर. मला सांगा, एखादी 18 वर्ष पूर्ण झालेली मुलगी, तिला खरंच समज आलेली असेल का हो तेवढी, बरोबर. की ती स्वतःचा सांभाळ आणि सगळ्या गोष्टी ती सर्व्हाइव्ह करायला एवढी बर. सक्षम असू शकते का? बर. एखादीच असू शकते, पण जिच्या खरंच म्हणजे जिचा समाजाशी काही संबंधच नाही संबंधच आला, आला नाही जी ना, चार तिला भिंती- समाज कसा कळणार? कळणार कसा तिला समाज. आणि मग हेच माझ्या बाबतीत झालं सर. बर. मी अगदीच म्हणजे मला त्यावेळेस काही समजत नव्हतं. मी जेव्हा संस्था सोडली त्यावेळेस माझ्या हातावर अनंताचं फूल ठेवलं, 5 रुपये ठेवले आणि एका ड्रेसवर मी सर बाहेर निघाले अक्षरशः संस्थेमधून. आणि त्यानंतर मग मी माझा पहिला प्रवास, मला तिथल्या काही लोकांनी मदत करायचा प्रयत्न केला, पण ते त्यांनाही जमलं नाही. कारण कसं होतं की त्यांच्याही घरात फॅमिली म्हटल्यावर एखाद्या संस्थेतलं मूल जिला काढलंय, हो. सगळी तिची पोलीस म्हणजे माझी बरोबर. सगळी पोलीस हिस्ट्री वगैरे, आणि डायरेक्ट अशा मुलीला नेऊन तुम्ही संस्थेतनं डायरेक्ट घरात एखाद्या आणलं, कुटुंबात आणलं, तर तिथे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह वेगळे उपस्थित होतात होत. आणि मग त्या फॅमिलीमध्ये डिस्टर्ब होऊन जातं पूर्ण. बरोबर. मग तशा बाबतीत माझंही झालं थोडक्यात की मला त्यांनी लोकांनी तिथल्या प्रयत्न केला सांभाळायचा, पण ते पुढे त्यांना झालं नाही. बरोबर. मग मला ह्या गोष्टी नाही म्हटलं तरी माझा जन्म मुलीचा आहे ना, हो. आणि न कळत ह्या गोष्टी सगळ्या कळतात. बरोबर. म्हणजे खूप कमी वयात सुद्धा आपल्याला समज जाणीव यायला येते. लागते, हा. जाणीव व्हायला लागते. तर मला ते थोडंसं जाणवायचं की अरे आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामुळे अशा गोष्टी होत आहेत किंवा काय. मग मी त्यांना म्हटलं की बघा, मी तुमच्याकडे भांडी धुण्याचं काम करते, कारण माझं शिक्षण 10वी झालंय, मला काही कॉम्प्युटर येत नाही किंवा काही जास्त गोष्टी येत नाही. आणि त्यावेळेस माझ्या वेळी तेवढी सोय सुविधा नव्हती सर संस्थेमध्ये की मला की फार टेक्निकल नॉलेज येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी मी फार ऑफिसमध्ये जाईल. माझ्या समोर काय होतं, मी नुकतीच 10वी झाले होते, 11वीच्या प्रवेशित होते आणि मग मला संस्था सोडावी लागली. आणि मग माझ्या समोर काय, मग धुणे भांडे करेल, नाही तर स्वयंपाक करेल, कारण संस्थेमध्ये आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिनचर्यापासून आलेल्या असतात. बरोबर. त्याच्यामुळे ज्या गोष्टी मला जमतील ते मी काम करू शकेल. त्याची तुम्हाला गरज असेल तर मला कामवाली म्हणून ठेवा आणि त्याचा काही मोबदला असेल तो मला द्या, बर. मी त्या मोबदल्यावर तुमच्याकडे राहील आणि बर. पुढचं माझं जे काही असेल ते मी बघेल, बर. असं मी म्हंटल. पण ती पण एक स्त्री होती ना, तिलाही अच्छा. कुठेतरी कमीपणा वाटायचा की अरे आपण एवढं सगळं असून हिला मदत नाही करू शकत आहे. बर. मग शेवटी काय झालं की त्यांच्याकडनं झालंच नाही ते, आणि मी मग रेल्वे स्टेशनचा मार्ग निवडला सर. आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगते की रेल्वे स्टेशन म्हणजे दुसरं घर आहे सर आमच्यासाठी. म्हणजे काही असू दे तिथे, मला ह्या गोष्टी सहानुभूतीपूर्वक नाही सांगायच्या, पण जे मी भोगलंय, बर. जे मला माहिती आहे त्या गोष्टी, की रेल्वे स्टेशनवर आज आम्हाला नाही म्हटलं तरी 2 वेळच्या पोटाची सोय होते सर. बर. संस्थेतनं बाहेर पडल्यावर पहिल्या दिवशी हाच प्रश्न होता माझ्या समोर सर, की जेवायची कुठे. आता रात्र तर काढायची आपल्याला, पण जेवायचं कुठं. आणि ज्या माऊलीने मला घरी नेलं तिच्या घरी तर अशी परिस्थिती, एक दिवस आपल्याला आसरा मिळेल, दुसऱ्या दिवशीचं काय. म्हणजे आपला संघर्ष तो आपल्यालाच करावा लागेल. बरोबर. आणि हे गोष्ट मला कळली म्हणून मी रेल्वे स्थानक निवडलं. मीच नाही, बरेच असे अनाथ मुलं आहेत आणि असे मुलं की ज्यांना सोडून दिलं जातं प्लॅटफॉर्मवर, आणि ते कधीच म्हणजे परत त्यांची ओळखही होत नाही, त्यांचं काय होतं काय नाही हे ईश्वरालाच माहिती. आणि माझं आयुष्य रेल्वे स्टेशन पासून सुरू झालं. मग तिथे सगळ्या गोष्टी आल्या की प्लॅटफॉर्म म्हणजे जे काही मी काही जे करत असेल माझं. सरळ असा अर्थ आहे
की 18 वर्षानंतर चार भिंतीचं छतही निघून जातं. निघून म्हणजे जातं. हम्म. खऱ्या अर्थानं अनाथ असल्याची जाणीव तिथून पुढे सुरू होते. खरी गोष्ट आहे ही. आणि तुम्हाला खरं सांगते सर आता ह्यामध्ये की आम्हाला तेवढं तरी सुरक्षा, म्हणजे आपण बघतो ना पिक्चर मध्ये वगैरे की एखाद्याला कुटुंब असतं, ते पिक्चर मधलं ते खरंच आहे, नाही पण ते कधीतरी माझं सगळं आयुष्य त्या पिक्चर सारखं होईल मी कधीच म्हणजे मला वाटलं नव्हतं आयुष्यात की असं म्हणजे रेल्वे स्टेशनवर जातो तो चहावाला, म्हणजे चहा विकतो, वडापाव विकतो, त्याचे फाटके कपडे असतात, पण हे मला माझ्या परिस्थितीने मला तसं निर्माण केलं. म्हणजे संस्था सोडावी लागली आणि तो सगळा रेल्वे स्टेशनवर किती वर्ष काढले सर? मी बरेच महिने काढले. हो, पण कसं झालं की मी माझी आयडेंटिटी लपवून जगायचे, म्हणून मी कधी कोणाच्या लक्षात नाही आले. आज इकडे दिवस उजाडला, उद्या तिकडं त्या काकूंकडे, म्हणजे असं त्यांचा ग्रुप असायचा तो काकूंचा, की आज ह्यांच्या म्हणजे ग्रुपमध्ये जायचे, त्यांच्यासोबत बादली घेऊन जायचे, मग टॉयलेट बाथरूम साफ करायला, कधी वेटिंग रूम साफ करायची, मग कधी म्हणजे जे काही मला दिलेलं असेल ते करायचे मी सर. मग पण मला काही असं त्यांच्या ग्रुपमधून म्हणजे त्यांचं काम मी करायचे, मग मला ते पैसे द्यायच्या, असं व्हायचं सर. हा, तर म्हणजे कधी कधी त्यांना जमायचं नाही ना त्या गोष्टी, तर मग मी करून घ्यायचे. मग मी म्हणायची की मला 10 रुपये, तर मला त्यावेळेस 10 रुपये 5 रुपये खूप वाटायचे सर. माझं पोट भरतोय, वडापाव मिळतोय, ह्या गोष्टी मी खाऊ. खरं काय आहे, मी अगदी स्पष्टच सांगतो, म्हणजे मला प्रश्नच विचारायची पण सवय आहे. हो, कदाचित 18व्या वर्षानंतर तू एखादा विचार तसाही आला असता तुझ्या मनात की आपण आता हा संघर्ष करण्यापेक्षा लग्न करू आणि आपलं कुठंतरी कोणतरी जोडीदार शोधू आणि हे करू. मग तरी पण आपली अशी परिस्थिती, पण शिकायचं का ठरवलं सर? माझ्यात मुळात माझ्या संस्थेत ज्या पद्धतीने मुलींचे लग्न झाले माझ्या समोर, माझ्या म्हणजे मोठ्या ताई, आता म्हणजे घरात कसं असतं की मोठा भाऊ छोटी बहीण असं कुटुंब असतं, तर आमच्या संस्थेत पण तसंच होतं की माझ्या समोर ज्या ताई होत्या त्यांचे लग्न करून दिले. पण मग मी बघितली ना ती परिस्थिती की लग्न झाल्यावर त्या काय करतायत, तर घराच्या बाहेर सुद्धा येऊ देत नाहीयेत. मग सासरी त्रास होतोय पण संस्था घेत नाहीये, मग संस्था नाहीये सांभाळत म्हटल्यावर त्यांनी जायचं कुठे? आता आम्ही तर आमचं माहेर म्हणून आम्ही संस्थेकडेच बघणार ना, पण मग संस्था लग्न झाल्यावर जबाबदारी घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या बऱ्याच, म्हणजे आता त्या ताईंची मी नावं नाही घेऊ शकत, हा प्रायव्हसीचा मुद्दा, पण मी पाहिलंय त्या गोष्टी डोळ्याने सगळं, की सासरी किती छळ होतो, अक्षरशः अनाथ आहे म्हणून तुला कोणी, अक्षरशः तो एक विकला जातो, हा प्रकार मी पाहिलाय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्यात मी, म्हणजे माझ्या संस्थेत नाही पण अनेक दुसऱ्या संस्थेत झालेले आहेत असे प्रकार. आणि मला ते इतकं ते फील झालं की नाही, हा प्रकारच नाही करायचा. हे सगळं नटणं थटणं, तिथे उभं राहणं, ते मंत्र साक्षात सगळं होतं, पूजा लागते, सगळं होतं, पण पुढचं आयुष्य काय त्या मुलीचं? पण त्याच मुलीला तुम्ही जर शिकवलं असतं तर तिच्यावर ही वेळ आली नसती. आज ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत काही मुली, आज अक्षरशः त्यांच्यावर परिस्थिती असते की संस्था सांभाळत नाही, त्यांना रेल्वे स्टेशनवर 2-2 दिवस राहतात, मला फोन करतात की माझं असं असं झालंय अमृता, माझे मिस्टर वारलेत, मला मदत कर. म्हणजे अशी परिस्थिती, आणि त्या मुलीला 2 मुलं आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ती मुलगी शिकलेली नाहीये, म्हणजे एक मुलगी अनाथ, परत 2 अनाथ घेऊन आता ती जगायची वेळ आली. मग मला सांगा, असं आयुष्य काय कामाचं? त्यापेक्षा एकटं राहिलेलं, स्वतःला सक्षम केलेलं, आणि जेव्हा आपण जितकं स्वतः शिक्षण घेऊ तेवढं समाजाची ओळख करून घेऊ, तेवढं समाज कळायला लागतो आपल्याला. आणि हे कुठल्या माध्यमातून होतं? तुम्ही जेव्हा शिक्षण घेता, शिक्षणाचे अनेक टप्पे आहेत. मी असं नाही म्हणणार की नुसतं तांत्रिक शिक्षण घेऊन तुम्ही सक्षम व्हा किंवा अभ्यासी शिक्षण घेऊन नाही, असं नाही. तुमच्या अनुभवाने तुम्ही माणसाशी बोलता, तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला जाता, तिथे तुमचा अनुभव, म्हणजे शाळेत जाता तिथे अनुभव, कॉलेजमध्ये जाता तिथे मित्रमैत्रिणींचा, म्हणजे असं आपण अनुभवातनं पण शिक्षण घेत असतो, रोजच्या परिस्थितीतनं शिक्षण घेत असतो. आपल्याला नवीन जगायला एक मार्ग मिळतो ना, ह्या सगळ्या गोष्टीतनं कळत राहतं माणसाला की बाबा की कशा पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे. आणि हा सगळा विचार करता माझ्या मनात कधीच असं आलं नाही की बाबा आपण लग्न करावं, कुठेतरी कुटुंबात जावं, राहावं, आणि काय शाश्वती त्या कुटुंबाची की ते मला चांगलं सांभाळतीलच. मला शिकण्याची उमेद होती. मी संस्थेला स्पष्ट सांगितलं होतं की मला शिकायचंय, मला ते काही समजत नाही, मला काय करायचं काय, मला शिकायचंय. हो, पण मग त्यावेळेस त्यांनी म्हटलं की नाही, आमची लिमिट एवढीच आहे, तू तुझं बघ आता. मी म्हटलं ठीक आहे, मग मी माझं बघते.
मग मला जो काही संघर्ष करावा ते मग एवढेही म्हटले की बाबा तुझा उद्या पुढे जाऊन भलं वाईट म्हणजे जे काही झालं त्याला जबाबदार तू असशील. आणि आज माझ्या परिस्थितीने माझं काय वाईट झालं, मला संघर्ष खूप करावा लागला, आजही करते, पण मी आज सक्षम आहे, 2 पैसे कमवते, 4 लोकांना मदत करू शकते, एवढी सक्षम आहे मी. अरे वा, व्हेरी गुड. सध्या एमपीएससी करते असं समजलं. हो. काय प्लॅनिंग आहे आता? एमपीएससी सध्या तर झाली आहे परीक्षा आणि माझं सिलेक्शन पण झालंय. म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप बी बऱ्याच पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. पण आता ग्रुप सीचं तर झालंय, त्याची नियुक्ती येईलच आता काही दिवसात. आणि त्याचबरोबर माझं प्राध्यापक म्हणून पण झालंय. म्हणजे मग आता माझ्या समोर असा पर्याय आहे की जे आधी येईल ते मी करेन. म्हणजे शेवटी सरकारी नोकरी कोणाला महत्वाची आहे, कोणाला नकोय. तर मग माझ्या दृष्टीने जे आधी येईल, एमपीएससी ची जॉईनिंग आली ते आलं तर ते करेल, आणि प्राध्यापकाचं आलं, इंटरव्ह्यू झाला ते झालं तर ते करेल. पण मग पुढचं माझं असंच प्लॅन आहे की मी शासनात गेले तरी माझा पहिला जो मोटो होता तोच आहे की म्हणजे मी जो हा लढा उभा केला अनाथ आरक्षणाचा किंवा मला त्याच्यावरती यायचंय. तर मला केवळ फक्त माझ्यापुरती नाहीये ना, मग मी प्रशासनात जाण्याचा मोटोच तो आहे माझा की माझ्यासारख्या मुला मुलींना जास्तीत जास्त सक्षम कसं करता येईल आणि त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये जे मी वेळ माझ्या आयुष्यात आली, जो मला संघर्ष करावा लागला. आणि मग एमपीएससीचं केलंय, आता पुढे बघूयात. छान म्हणजे हेच ज्यावेळेस नोकरी मिळवायचं आणि हे सगळं चालू होतं, मी असं ऐकलं की ह्या नोकरी मिळवण्याच्या कामामध्ये म्हणजे तू मेहनत केलेली होती, तू रात्रंदिवस अभ्यास केलेला होता, तुझा संघर्ष मोठा होता, पण अनाथ म्हणून जो तुझा हक्क होता तो हक्क दुसरं कोणतरी हिरावून घेत होतं आणि तू मुख्यमंत्र्यांशी भांडलीस. काय प्रसंग होता तो? तो खूप कठीण प्रसंग होता. कारण अक्षरशः कलेक्टर ऑफिस पासून, तहसीलदारच्या ऑफिस पासून, तलाट्यांच्या ऑफिस पासून आज आपण बघतो की छोटे छोटे कागदपत्र मिळवण्यासाठी आपल्याला किती सरकार दरबारी भांडावं लागतं. आणि कसं आहे सर की त्यावेळेस म्हणजे मला असं वाटायचं की बाबा माझ्यासारख्या मुलीचं काय, म्हणजे मी जो संघर्ष केलाय, माझा निकाल आलाय, माझ्या ग्रुपमध्ये तेव्हा कोणाचाच निकाल नव्हता आणि मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झाली आणि सगळ्यांनी एकदम कौतुक केलं. असं नाही की काटावर पास झाले, अतिशय उत्कृष्ट मार्कांनी पास झाले. त्याच्यामुळे तो एक म्हणजे एक यंग जनरेशन आजही आहे, उत्साह तो किंवा काय, पण त्यावेळेस ते एक क्रांतिकारी स्पिरिट होतं. आणि त्यात मी पुणे विद्यापीठात तिथे तर आणखीन सगळं. आणि तिथे कसं असायचं सर की म्हणजे सगळ्या घडामोडी जगाच्या काय होतात ते तिथे येतात. आणि जेव्हा चर्चेला बसायचो म्हणजे असं हे अभ्यासाला वगैरे, तर मग आज काय बातम्या झाल्या, हे काय झालं, मग असं सगळं चर्चा विषय. मग रिझल्ट आला आणि माझं नाव आलं त्याच्यामध्ये. नाव आलं तर मग हे सगळं झालं, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये माझं नाव नाही दिसत आहे आणि मला फॉर्मही भरता येत नाहीये. इथून तो लढा सुरू झाला की बापरे, म्हटलं हा तर जगायचा प्रश्न आहेच. आता तर मी म्हणजे नोकरी करतेय, माझं शिक्षण चालू आहे, सगळं कमवा शिकवा योजनेतच माझं पूर्ण शिक्षण सर ओपन मधून झालं. आणि पहिल्यापासून मी स्वतःच म्हणजे नाईट कॉलेज केलं, सकाळी जॉबला जायचे, असं करतच मी माझं शिक्षण पूर्ण केलं. पण मग अभ्यास करत असताना मला, मी ज्या मित्रमैत्रिणींचे पुस्तकं वाचायचे त्यांना पण एक लिमिट होतं ना, त्यांना पण मला परत करायचे किंवा काय, अशा सगळ्या गोष्टी होत्या. अशा सगळ्यामध्ये माझा रिझल्ट आला होता. त्यात ती अजून पॉझिटिव्ह माझ्यात उर्मी म्हणजे आली. आणि तेव्हा मग कुठेतरी वाटलं की अरे बापरे, ह्यांनी तर मला मुख्य परीक्षेलाच अलाउड नाही केलं ह्यांनी, मग काय करायचं. मग सगळ्या मित्रमैत्रिणी ठरवलं. त्याचं रिझन हे होतं सर की मी अनाथ होते आणि माझ्याकडे कुठलेही कागदपत्र नव्हते त्यावेळेस जेव्हा मी फॉर्म भरला होता. मग मुख्य म्हणजे महिलांचं NCL सर्टिफिकेट असतं ना, जे तुम्ही लाभ घेता महिला आरक्षणाचं, तर त्यावेळेस ते नव्हतं माझ्याकडे. आणि जे तुमची आयडेंटिटी पाहिजे की एक ओळख, जात प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल असेल तुमचं, मग रहिवासी दाखला असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. पण आधार कार्ड म्हणा, हे ते, माझं स्वतःचं असं काहीच नाही आणि आजही काहीच नाही. जे काही आहे ते दुसऱ्यांच्या नावावर, दुसऱ्यांच्या पत्त्यावर, म्हणजे स्वतःच्या हक्काचं असं काहीच नाही. पण मग त्या ज्यावेळेस मला घर नव्हतं त्याच्यामुळे माझ्याकडे ते सगळे कुठलेच कागदपत्र नव्हते, काहीच टाकणार नाही, रेसिडेन्स नाही, आई वडिलांचा पत्ता नाही, काहीच नाही. आणि मग असं असेल तर अशा परिस्थितीत, आणि ज्यांनी तो, मी ज्या कॅफेवर गेले त्याने फॉर्म भरायचं, त्याने भरून दिलं सगळं प्रोफाईल वगैरे, पण मला काय माहिती ना त्यातल्या टेक्निकल अडचणी, मला काय माहिती की फ्युचरमध्ये मला अशी अडचण
आरक्षण येईल किंवा काय, पण मी एक ठरलं होतं की आपल्याला जात पात काहीच नाही, सगळं शिक्षण ओपन मध्ये, आपल्याला लढायचं ओपन मध्येच आहे. मग मी आजही त्याच जिद्दीने लढते सर. मग त्याही वेळेस मी त्याच प्रकारे लढले आणि पासही झाले. पण दुर्दैवाने ह्या टेक्निकल अडचणी आल्या की मी अनाथ होते, मला कागदपत्र नसल्यामुळे मला डावललं गेलं. आणि मग तो तिथला दुसरा लढा सुरू झाला की सगळ्यांना भेटणं, कलेक्टर ऑफिसला भेटणं. मग त्यावेळेस RDC राजेंद्र मोठे सर होते, सौरभराव कलेक्टर सर, मग त्यांच्याकडे मी घेऊन गेले फाईल, त्यांना सगळा प्रस्ताव दाखवला. ते म्हणे की बेटा तुझं सगळं बरोबर आहे, पण आपल्याकडे शासन दरबारी कुठलीच योजना नाहीये, कुठलं प्रोव्हिजन पण नाही. म्हणजे किती दुर्दैव आहे हे. म्हणजे आम्हाला सुद्धा सांगताना थोडी खंत वाटते की असं आहे, पण मग आम्ही तुझ्या फाईलवर सही करू किंवा आम्ही सगळी ही फाईल पुटअप करू, ह्याच्यावर कारवाई व्हावी किंवा काय, पण तुला एक मार्गदर्शन म्हणून आम्ही सांगतो की बेटा बघ, आमच्या इतक्या वर्ष सर्व्हिसचा अनुभव असा आहे की बेटा ही जी लढाई आहे ना, ही तुला लढावी लागेल आणि ही तुला ह्यात यशही मिळेल, पण तुला तुझ्या हक्कासाठी लढावं लागेल, आवाज उठवावा लागेल. आणि मग हे सगळे माझे मित्रमैत्रिणी मला तेच म्हणायचे की बघ अमृता, तुमच्यासाठी आपण अभ्यास करत आलेलो आहे, MPSC सारखा अभ्यास करतो, आपल्याला राज्यघटना माहितीये, अर्थशास्त्र माहितीये, भूगोल माहितीये, सगळं इतिहास माहितीये, तर तुझ्याच हक्कासाठी तुला आवाज बनवावा लागेल. मी म्हंटल मग तुझ्यासारखं जेव्हा तू आवाज बनवशील तेव्हा माझ्यासारखे असंख्य मुलं मुली असतील, त्यांचं काय झालं असेल, मग त्यांनी याच्या आधी कुठून परीक्षा दिल्या, कसं, मी सगळं अभ्यास करत गेले, एकेका गोष्टीचं, एकेका प्रश्नाचं उत्तर शोधत गेले आणि शेवटी मला कळालं की काहीच नाही ह्याच्यात. मग अक्षरशः लढा सुरू झाला. मग मी पहिल्यांदा मीडियामध्ये गेले आणि मी हा प्रश्न विचारला की मी रस्त्यावर जगले, मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या फाटक्या पुस्तकावर अभ्यास केला, माझ्याकडे कपडे नव्हते, अक्षरशः मी मित्रमैत्रिणीने दिलेले ड्रेस घालायचे, त्यांच्या मैत्रिणींचे, त्यांच्या बहिणीचे मी ड्रेस वापरायचे आणि मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आज उपकार आहेत आणि ते कायम राहतील. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला साथ दिली आहे आणि जर एवढा सगळा संघर्ष करून मी MPSC ची परीक्षा पास होतीये आणि शासन दरबारी कोणतीच प्रोव्हिजन नाहीये, ह्याला काय अर्थ नाहीये. मग मी MPSC च्या विरोधात, सरकारच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि मग त्याच वेळेस त्याच दरम्यान हा आवाज माझा मंत्रालयापर्यंत गेला, कारण सगळ्या मीडियाने त्याला कव्हर दिलं आणि सगळ्यांनीच माझा हे म्हणजे उचलला आवाज की अनाथांच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली. मग हळूहळू आदरणीय त्यावेळेस श्रीकांत भारती, आताचे आमदार, तर त्यांनी मग माझी ती प्रस्ताव मला बोलून घेतलं मंत्रालयामध्ये वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या. मी खूप त्यांना सुरुवातीला कॉल करायचे प्रयत्न केले, पण त्यांनी तेव्हा रिस्पॉन्स नाही दिला आणि अर्थात मी काही सामान्य मुलगी, त्यांच्याकडे हजारो लोक येतात रोजचे, त्यावेळेस तितकं जमलं नाही. पण त्यांना मी एक रात्री मेसेज केला होता की साहेब, म्हटलं मी एक अनाथ मुलगी आहे, मी MPSC पास झालेली आहे आणि मी आज तुम्हाला एवढे फोन करते, तुम्ही माझ्या फोनला उत्तर नाही देते. आणि मी बराच जरा कडक भाषेत लिहिला होता मेसेज, मी एक महिला आहे आणि श्रीकांत भारतीय सरांना. मग त्यावेळेस त्यांनी तातडीने मला फोन केला आणि बोलून घेतलं इमिजिएटली मंत्रालयात. मी म्हटलं मी मंत्रालय पहिल्यांदा पाहणार आहे माझ्या आयुष्यात, मी याच्या आधी कधी मंत्रालयात गेले नाही, काही नाही, मला माहित नाही, माझ्याकडे कोणतेही कागदपत्र नाही, काही. बेटा तू ये म्हणे, फक्त मी असेल तिथे. मग मी सगळ्या मित्रमैत्रिणी, कारण तेव्हा छोटा फोन असायचा ते नोकियाचे वगैरे, तर तो फोन स्पीकरवर, मग सगळ्यांनी ऐकलं हे, कारण शेवटी राजकीय लोक म्हटल्यावर भीती वाटते लोकांना, एक तर मुलगी आणि त्यात मित्रमैत्रीण म्हणे तू एकटी नाही जायचं, आम्ही तुझ्या सोबत येऊ. मग सगळेजण आमची फौज गेलो आम्ही. मग सगळ्यांना म्हटलं की आंदोलनाच्या तयारीत आलेत, कारण ऑलरेडी माझा इतिहास तोच होता की संघर्ष, प्रत्येक ऍक्टिव्हिस्ट आणि सगळ्या पावलं पावली भांडले होते. विद्यापीठाने माझे ऍडमिशन नाकारलं होतं, मग हा सगळा कॉलेजने माझं बऱ्याच ठिकाणी नाकार. मग ती एक भूमिका, मग आधी मग मंत्रालयात पोहोचले मी तो, आणि मग तिथे हा सगळा विषय मांडला, त्यांना सांगितलं की अशी अशी फाईल, नाही आदरणीय भारतीय सरांना सांगितलं आणि त्यांना मग ह्या विषय त्यांनी पाहिलं, पूर्ण माझी फाईल वाचली, सगळं अप टू डेट माझे रिझल्ट. आणि मला पहिल्यापासून स्वयंशिस्त असल्यामुळे माझं राहणीमान कधीही मी शेंबड्या पोरासारखं राहिले नाही आणि ते आवडलंच नाही मला. कशाला दिन दुबड्या, म्हणजे कशाला एक असं सहानुभूतीने जगायचं. अनाथ आहे मी, पण मला सहानुभूती नको, एम्पॅथी द्या, सिंपती नको. आणि सिंपती एका काळाने संपते, बरोबर,
पण एम्पॅथी जी आहे ती लॉंग टर्म टिकते. करेक्ट. सो मला त्यावेळेस मग त्यांनी जेव्हा हे सगळं बघितलं मग मी खूप रडले त्यांच्याजवळ. पहिल्यांदा एवढं रडले कारण म्हणजे त्यांनी सगळं बसले ऐकले, कारण त्यांनाही कुठेतरी हळवं मन आहे, त्यांनाही एक मुलगी आहे. त्यांनी हा विषय तेव्हा समजून घेतला त्यांच्या डोक्याबाहेरचं. म्हणजे त्यांना एवढंच माहिती होतं की बाबा अनाथ आश्रमापर्यंत हा विषय सीमित असतो, ह्या मुली अशा वाढतात, हे पुढच्या अडचणी काय. पण 18 वर्षानंतर ह्या मुलींना बाहेर पडतं किंवा काय, हे पहिलंच उदाहरण मी होते त्यांच्या समोर. आणि हे सगळं मी प्रस्तावनेत किंवा काय, मग त्यांनी हे सगळं केलं. म्हणे बेटा योगाने मुख्यमंत्री आहेत, मी वेळ घेतो आणि आपण तो विषय त्यांच्याकडे जाऊ भेटूया. तर मग त्यांनाही समजत नव्हतं काय पाहिजे किंवा काय, पण त्यांना एवढं समजलं की हा विषय साहेबांच्या कानावर घातला पाहिजे. मग त्यावेळेस ते तातडीने मला घेऊन आणि माझ्या टीमला घेऊन तिथे मुख्यमंत्र्यांच्या शासन दरबारात गेले. आणि त्यावेळेस मी म्हणजे सगळे त्यांनी तर मला सहानुभूती दाखवली आणि मी त्यावेळेस म्हटलं काही असू दे तिथे मुख्यमंत्री, नाही तर मला माझी जागा पाहिजे. आणि मी आज नाही लढले तर मग कधीच नाही, तुम्ही माझ्या बाजूने बोलता का, नाही तर मला बोलावं लागेल. मग सगळे मित्र मैत्रीण म्हटले की अमृता तुझा रिझल्ट गेलाय, तुला बोलावं लागेल. आणि त्यावेळेस माझं तुम्ही पिक्चर बघितलं असेल तर मला असं खूप घाम फुटलाय, कारण मी घाबरली पण होते आणि रडले पण होते, खूप जास्त म्हणजे स्ट्रगलिंग फेस मध्ये होते. आणि मग मुख्यमंत्री शासनाने त्यावेळेस त्यांच्या काहीतरी बैठका वगैरे चालू होत्या, त्यांनी तातडीने त्या स्थगित केल्या. आणि त्यावेळेस त्यांचं एक ते मोठंपण असेल की मला त्यांनी वेळ दिला आणि माझ्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी समजून घेतलं. आणि मी त्यावेळेस मग त्यांना हा सवाल केला की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एक मुलगी आहे आणि मी एक अनाथ मुलगी आहे आणि माझ्यासारखे असे असंख्य अनाथ आहे ज्याला जात धर्म ज्याला नाव हे सगळं काही संस्था देते, आमचं संगोपन हे संस्था करते. आणि एवढा संघर्ष करून मी रेल्वे स्टेशनवर राहून माझं आयुष्य मी जगले, अशा मुलांसाठी तुम्ही कागदपत्र मागताय आणि ही प्रोव्हिजन विचारताय माझ्यासारख्या अनाथ मुलीला की जी MPSC पास होऊन आली की तुझं नॉन क्रिमिलियर दे, तुझं जातीचा उल्लेख दे. त्यांना ह्या सगळ्या म्हणजे अक्षरशः 70 वर्षात ही गोष्ट आलीच नाही ना कधी, बरोबर, वाटच नाही फुटली कधी. मग हाही प्रश्न त्यांच्या समोर नवीन होता. म्हणजे सडनली त्यांनाही समजलं नाही काय करू. त्यांनी तात्काळ मात्र यंत्रणा हलवली, MPSC ला फोन केले, सगळ्या शासनाला, महिला बाल विकासला फोन केले, GAD ला फोन केले, पण तिथनं सगळ्यांचे उत्तर हेच आले की साहेब आपल्याकडे काही प्रोव्हिजन नाहीये, तर आपल्याला MPSCच्या सरकारने नाही तर सगळ्याच ठिकाणी ह्या गोष्टीसाठी अडचणीच येतील, तर आपल्याला काहीतरी त्यांच्यासाठी नवीन प्रोव्हिजन करावीच लागेल. त्या माणसाचं मन सुद्धा सुन्न झालं. आणि रात्री अक्षरशः त्यांनी मला फोन केला की बाळा, म्हणजे ते भारती सरांनी फोन केला की साहेबांनी तुला नक्की न्याय द्यायचं ठरवलंय आणि असं आहे, पण आपण काहीतरी प्रयत्न करणं. म्हटलं साहेब तुम्ही प्रयत्न काय सांगताय, माझी वेळ निघून चालली, माझा मुख्य म्हणजे परीक्षेची वेळ आहे आणि तोपर्यंत असं झालं सर की परीक्षा होऊन गेली पण मला न्याय नाही मिळाला. मग माझी अजून चिडचिड झाली की म्हणजे काय ना ह्या सगळ्या गोष्टी कसं आपण फेस करायचं, की एवढी ढिली शासनाची यंत्रणा कशी असू शकते. मग माझ्या लक्षात आलं की नाही, कुठेतरी ॲग्रेसिव्हली भूमिका घेतली पाहिजे. मी म्हटलं तुम्ही न्याय देणार आहात की मी आंदोलनाला बसू, आणि मीच नाही माझ्या सकट सगळे बसतील, मग ज्यांना आई वडील असणारे बसतील, नसणारे बसतील, सगळेच बसतील. मग त्यावेळेस मग अशी भूमिका घेतली की मला जात नाहीये, तुम्ही माझी जात नेमून देता का, मला तुम्ही कुठल्या एक मी महिला म्हणून तुम्ही आरक्षणाचा लाभ देता का, तसं नसं देता येत तर मग माझ्यासारख्या अनाथ मुलांसाठी तुम्ही एक वेगळं प्रोव्हिजन करा, एक तर आरक्षणाच्या माध्यमातून करा, नाहीतर तुम्ही कुठल्या तुमच्या साच्यात बसवता येईल ते बसा. आणि त्याचा मेन मुद्दा असा होता की साहेब मी भांडले होते, कारण मला अभ्यास माहिती होता आरक्षणाचा कसा केला पाहिजे, काय केला पाहिजे. आणि मी हे ऐकलं होतं की तृतीयपंथीयांना सुद्धा त्यांनी नुकतंच आरक्षण दिलं होतं, त्यांचे राईट्स त्यांना दिले होते, दिव्यांगांना तर ऑलरेडी दिले होते, SC ST तर ऑलरेडी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व म्हणजे काळापासून सुरू घटनेतच आहे. मग आमच्यासारखी व्यक्ती जी वंचितातली वंचित आहे, जिला नितांत गरज आहे, जिचं बालपण जन्मतः संघर्ष सुरू होतो, अशा मुलींसाठी तुम्ही काहीच केलं नाही. मग आम्हाला आमचे न्याय अधिकार कधी मिळणार आणि कोण देणार आणि शासनच आमचं, सरकारच आमचं मायबाप असेल ना, आम्ही कोणाकडे बघायचं. मग हे जेव्हा प्रश्न सगळे उपस्थित झाले तेव्हा त्यांना जे एकदम सडनली त्यांचं स्ट्रक झालं होतं, मग त्यांना तिथून पुढे ती चालना मिळाली. मग सगळं त्यावेळेस अधिवेशन सुरू होतं, आदरणीय बच्चू कडू असतील, आशिष शेलार असतील, पंकजा, सगळ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की जिला जात नाहीये, मग ही MPSC सारखी मुलगी परीक्षा पास झाली आहे, तर अशा सगळ्या प्रश्नांना मग विधानसभेत चर्चेला झाली. आणि विशेष म्हणजे
सगळे विरोधी पक्षनेते असतील त्यावेळेस आणि पक्षनेते सगळेच. सगळ्यांनी ह्या प्रश्नाला वाचा फोडली आणि एकमताने मत पारित केलं. योगायोग असा होता की महिला दिन होता 8 मार्च, हा. त्यावेळेस ही सगळी चर्चा झाली, सगळं झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक सुवर्ण अक्षरात नोंद होईल असा इतिहास घडला की 2 एप्रिल 2018 साली संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या नावाने 1% आरक्षण सगळ्यात म्हणजे शासकीय नोकरी, शिक्षणात आणि इत्तम तत्सर गोष्टी असतील त्यात सगळ्यांना द्यायला पण 1%. भाग काय पाडलं. नाव दिलं ह्या आरक्षणाला? अनाथ आरक्षण असं अनाथ दिलं. आरक्षण. पण पत्र मात्र मला आलं की अमृता तुझे मिळालेले सगळे फाईल्स म्हणजे आम्ही तुझ्या नावाने अनाथ आरक्षणासाठी आम्ही ही तरतूद केलेली आहे वा. आणि पुढे अनाथ मुलांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल ह्याचं आम्ही दखल घेतलेली आहे. असं हे सगळं तो आता इतिहास. तो सगळा प्रसंग झाल्याच्या नंतर हो. एक असतं, सोपी गोष्ट नसते कोणतीच. हो सर, खरं तर आयुष्य सोपं नसतं. बरोबर. त्यात एका अनाथ मुलाचं म्हणण्यापेक्षा मुलीचं आयुष्य किती स्ट्रगलचं असू शकतं, हो पण जर ठरवलं तर काय होऊ शकतं. खतरनाक प्रवास होता हा सगळा. आता मला ह्या सगळ्या प्रवासाच्या नंतर 1% आरक्षण तू ज्यांना ह्या जगात आई वडील नाहीत अशा लोकांना मिळवून दिलंस. हो. पण आरक्षणाचा गैरफायदा हो. अनेक लोक घेताना दिसतात. आता परत त्याच्यासाठी नवीन स्ट्रगल तुला करावं लागेल असं वाटतंय का? हो सर, कसं असतं बघा नाही, कुठल्या प्रकारचा तो गैरफायदा घेतला जातोय? हो हो, हा. कसं आहे की समाजामध्ये आपण जगतोय तर नाण्याच्या 2 बाजू आहेत. हा. म्हणजे एखादी चांगली गोष्ट असेल तर दुसरी वाईट बाजू पण आहे. बर. तर सुरुवातीच्या काळात हे आरक्षण आलं होतं तर ते अशाच मुलांसाठी होतं आणि हा लढा पण अशाच मुलांसाठी होता जे खरे अनाथ आहेत. बरोबर. जे ऍक्टने त्यांची व्याख्या केलेली आहे, एक कायद्यात नेमून दिलेलं आहे की अनाथ कोणाला म्हटलं पाहिजे. बर. आणि 2018 साली जो शासन निर्णय होता तो अतिशय योग्य पद्धतीचा होता आणि जेणेकरून खऱ्या अनाथ मुलांना न्याय मिळाला असता. पण योगायोगाने काय झालं की कोविड सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेस मात्र उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांनी हा शासन निर्णय बदलला. माझं असं दुमत नव्हतं की जे अनाथ कोविडच्या परिस्थितीमुळे झालेत किंवा काय त्यांना ह्यांनी म्हणू नये किंवा त्यांना शासन निर्णयात सामील करू नये, पण त्यांनी एकंदरीत परिस्थितीचा अभ्यास न करता सरसकट अनाथ करून टाकलं. आणि मग त्यामुळे कसं झालं की शासनही संभ्रमात, अनाथ मुलंही संभ्रमात, संस्थेवाले तर त्याहून संभ्रमात आणि अधिकारी हे सगळे संभ्रमात. नेमकं अनाथ म्हणावचं कोणाला? मग त्यांनी बक अशा व्याख्या केल्या. पण मग आता परिस्थिती अशी आहे सर की आमच्यासारखे खरेच ज्याला गरज होती, ज्या उद्देशाने आरक्षण आई वडील पाहिलेच नाही, ज्यांना ते आजही संघर्ष करत आहेत. अच्छा. त्यांच्यापर्यंत हा मुद्दा सुद्धा पोहोचलेला नाही. पण अनेक संस्था मोठ्या मोठ्या आहेत ज्या आम्ही हे काम करतो, अनाथांसाठी काम करतो किंवा आम्ही त्यांना एवढी मदत केली तेवढी मदत केली, पण खरेच म्हणजे तळागाळातील जे मुलं आहेत ना ते आजही भटकत आहेत आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि पोहोचत राहील इथून पुढे पण माझं जे मत होतं ना की ज्या उद्देशाने हे आरक्षणाचा लढा उभा केला होता त्या मुलांसाठी खरं हे पाहिजे होतं, तर त्यांना लाभ होताना हे कुठेतरी दिसत नाहीये. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, मी जेव्हा शासन निर्णय बघितले 21ता 22ता म्हणजे जे काही शुद्धीपत्रक निघतील हे सगळे मी अभ्यास केला आणि जेव्हा वेळोवेळी शासनाच्या ज्या परीक्षा झाल्या MPSC सारख्या, सरळ सेवेसारख्या किंवा इतर प्रायव्हेट ठिकाणी या सगळ्यांचा जेव्हा मी एक निकाल काढला तर तिथे मला असं दिसून आलं की अवर्गवारी ही कुठेच दिसत नाही. अक्षरशः म्हणजे बोटावर मोजण्या इतकीच आणि त्याच्यामध्ये मग सगळे ब आणि क वर्गवारीचे आले. आणि त्यातही आता अनाथ प्रमाणपत्र वाटण्याचा क वर्गवारीचा तर इतका कचऱ्यासारखे अनाथ प्रमाणपत्र वाटण्यात चाललंय. जसं की मध्ये मी पाहिलं की दिव्यांगाचं बोगस प्रमाणपत्र, तर असं अनाथांमध्ये सुद्धा आहेत. मग ह्या गोष्टी माझ्या RTIच्या माध्यमातून मी माहिती मिळवली, मग अशा वेगवेगळ्या माझ्या सोर्समधनं मी माहिती मिळवली, तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की अमृता शासनाचा शासन निर्णय तुला चॅलेंज करावा लागेल. आणि हे जेव्हा मी सगळ्या पद्धतीचा अभ्यास केला ना तर माझा आता परत संघर्ष हा सुरू झाला की बाबा आमच्यासारख्या मुलांना मिळत नाही, मग ह्याच्यावर करायचं काय? तर मग माझ्या बुद्धीला जेवढं पटत होतं, मला जेवढं झेपत होतं तेवढं मी केलं आणि करते की मी जनहित याचिका दाखल केली. माझ्या समोर तेच ऑप्शन होतं सर, न्यायालयीन मार्गाने. कारण मी शासन दरबारी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना भेटून, अक्षरशः मुख्यमंत्री असतील, प्रशासकीय अधिकारी, तुम्हाला तर माहिती आहे किती
हे असतात, तर मी सगळ्यांना भेटायचा प्रयत्न केला, पण ही व्याख्या कुणी समजून नाही घेतली आणि त्यांना वाटायचं की ते त्यांच्या मतासाठी विचार करत असतील. पण माझं मत जेन्युइन आहे की तुम्हाला जर आमचं मत पाहिजे असेल तर तुम्ही खऱ्या मुलांना न्याय द्यायचा प्रयत्न करा, जे की त्यांच्या मनातनं तुम्हाला आशीर्वाद मिळाले पाहिजे. बाकीचं राजकारण तुम्ही एवढे वर्ष करतच आलेले आहात. मग ह्या सगळ्या कुठेतरी गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि म्हणून मी कोर्टामध्ये धाव घेतली आणि आज त्या कोर्टामध्ये जनहित याचिका असेल आणि ज्यांनी हे अनाथ आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला, गैरफायदा घेतला आणि सरळ बोगस प्रमाणपत्र त्यांना महिला बाल विकासने वाटप केले, अशांच्या विरोधात मी कोर्टात लढत आहे. म्हणजे मुंबई कोर्टात असेल आणि मॅटमध्ये अशा म्हणजे माझ्या केसेस चालू आहेत. तर आता त्या शेवटच्या टप्प्यावर आहेत फायनल हिअरिंगच्या. तर मला न्यायालयाकडनं अपेक्षा आहे, शेवटी न्याय देण्याचा प्रयत्न न्यायालय करतं, तर मग मला निश्चित त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की आमच्यासारख्या मुलांना ते न्याय देतील. बरोबर. शेवटचा प्रश्न आहे, ध्येय धोरणं येणाऱ्या काळातली, व्यक्तिगत आयुष्यातली आणि समाजासाठी. समाजासाठी माझं कधीही प्राधान्य वैयक्तिक आयुष्यापेक्षा मी समाजालाच दिलेलं आहे. म्हणून तर मी आजपर्यंत कधीही म्हणजे तुम्हाला असं दिसणार नाही की माझ्याकडे फार अशी पैसा आहे, गाडी आहे, संपत्ती, असं कधीच नाही. मी एक सामान्य म्हणजे मला आयुष्य जगायला आवडतं आणि मी आता नोकरीला लागलेली आहे. तर मग इथून पुढे माझ्या वैयक्तिक आयुष्याचा मी विकास करत जाईल. पण वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजासाठी जे आपण करतो आणि त्यातनं एक समाधान मिळतं ना, तर ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि जे मी कार्य केलेलं आहे अनाथांसाठी किंवा माझ्या टीमने, त्यातनंच एक मला पुढे काहीतरी त्या मुलांसाठी करण्याची इच्छा आहे. आणि हे आरक्षण सीमित न राहता एक देश पातळीवर कशा पद्धतीचा त्याचा अभ्यास करता येईल, कारण आपल्या महाराष्ट्रापुरतीच फक्त अनाथ मुलं नाही आहेत ना, तर संपूर्ण राज्यामध्ये पण अनाथ मुलं आहेत, बाकीच्या राज्यांमध्ये आहेत. मग त्यांना पण त्यांचे राईट्स, कारण कसं झालं की हे अनाथ आरक्षण आलं तेव्हा मला विविध राज्यातनं पण माझ्या कमिटीवर तुम्ही या, आम्हाला गायडन्स करा की कशा पद्धतीचं केलं गेलं किंवा काय झालं. तर हे सगळं तेव्हाही मला त्यांनी बोलवलं होतं तिथल्या सरकारने वगैरे. तर मग आता त्या पद्धतीचे मी प्रयत्न करेल की पुढे भविष्यात त्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल, अनाथांची युनिटी कशी होईल आणि ह्यांचंही कसं सगळ्या पद्धतीचं एक म्हणजे आपण म्हणू की संघटना कशी बनेल ह्या प्रकारची. मग त्यात विविध पद्धती असतील, अनाथांमध्ये अ, ब, क वर्गवारी असेल, अशा सगळ्या पद्धतीचा. म्हणजे रिझर्वेशन हे फक्त आपल्याला फायदा मिळतो ह्यापुरती नाही, सायंटिफिक व्ह्यूने त्याचं आपण अभ्यास केला पाहिजे. इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणतो आपण. म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीने जसं की SC ST OBC ह्या सगळ्या पद्धतीचा आरक्षणाचा अभ्यास करून त्यांना कुठल्या पद्धतीत बसवता येईल ह्या पद्धतीचा सध्या मी अभ्यास करतेय. आणि माझं नुकतीच म्हणजे सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झाली मुलाखत. तो माझं PO मनी त्याची दखल घेतली, PO मनी पाहिलं त्याचं. तर कदाचित ते मला बोलू शकतील थोड्या दिवसात. आणि समाजासाठी म्हणतील तर मी अगदी शोषित, पीडित, वंचित, अनाथ तर सर्वात वंचित घटक आहे. तर मला त्यांच्या प्रेरी मी अक्षरशः आदिवासी पाड्यांवर जाऊन बाल संस्कार वर्ग घेतलेले आहेत. त्यांच्यात मी माझं आयुष्य घालवलेलं आहे बरेच वर्ष 11वी 12वीचा काळ असताना. तर मग मला त्या व्यवस्थेशी नाळ जुळून घ्यायला आवडतं आणि मला समाजाशी काहीतरी करायची माझी नेहमी धडपड असते. तर मी आयुष्यभर मी ते करत राहील, ते माझं पॅशन आहे. ते किती केलं तरी ते संपणार नाही. रोज नवीन प्रश्न, रोज नवीन उत्तरं. आणि राहिला प्रश्न माझ्या वैयक्तिक आयुष्याचा, तर माझ्या समोर आता जसं माझी नोकरी असेल आणि जसं माझं काही पुढे कसं समाजासाठी आणि वंचितांसाठी समर्पित हे वैयक्तिक आयुष्य. हो. मित्रांनो, हे होत्या अमृता. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आजचा इंटरव्ह्यू परत एकदा तुम्हाला अगदी अनकट बघावा लागणार आहे. आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ सुरू झाल्यापासून जशी अमृता बोलत होती तेव्हापासून माझंही एक सेकंद इकडं तिकडं मन विचलित झालं नाही. अर्थात तुमचंही तसंच होईल. पण हे सगळं करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो, की संघर्षाचं नाव काय असतं, संघर्षाला सुद्धा एखादं नाव दिलं पाहिजे का. तर मग बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांनी संघर्ष केला तो संघर्षाला नाव त्यांचं दिलं. दशरथ मांजे असतील, म्हणजे असे अनेक लोक आहेत की त्या संघर्षाला त्यांचं नाव दिलं गेलं. आणि या देशामध्ये ज्या वेळेस अनाथांच्या संघर्षाच्या बाबतीमध्ये कुठलंही
पेपरचं पान किंवा पुस्तकाचं पान उघडलं जाईल त्यावेळेस त्या संघर्षाचं नाव अमृता असेल. आणि नक्कीच तुम्ही विचार करा, ज्यांचे आई आणि वडील ही धरती आणि आकाश आहे, त्यांनी परत आपल्यासारख्याच अनेक बांधवांसाठी संघर्ष करावा, त्यांना सरकार दरबारी हक्क मिळवून द्यावा. बरेच वेळा ज्यांच्याकडे करोडोंची प्रॉपर्टी असते, आईवडिलांची भरपूर जायदाद असते, त्यांनाही मार्ग सापडत नसतो. समाजातली अनेक तरुणाई आपण दिशाहीन झालेली बघतो. त्यावेळेस आजूबाजूला म्हणजे सुरुवातीचा काळ अनाथ आश्रमात, रेल्वे स्टेशनवरचा सुद्धा आयुष्य जगलेली एक मुलगी एका विशिष्ट घटकाला दिशा देते, त्यांचा आवाज होते आणि त्याच्यात यशस्वी होते. महाराष्ट्रातल्या लोकांना हे कौतुकासाठी पात्र असलेली व्यक्ती आहे. इंटरव्ह्यू संपण्याच्या अगोदर एक विनंती आहे, अमृताच्या ह्या लढ्याबद्दल तुम्हाला काय काय वाटलं जरूर तुम्ही कमेंट करून व्यक्त व्हा. खरं तर ह्या इंटरव्ह्यूचा शेवट निसर्गाच्या साक्षीनं होतोय, पाऊस यायला सुरुवात होते. परत एकदा विनंती करतो, कमेंट करा आणि नक्की आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.